ओके, चालू हो गया लैपटॉप, ये लो सेव झाला. ठीक है. अब ये डायरेक्टली मैं क्या कर लू, म्हणजे मी काय करणार आता, डायरेक्टली कॉपी करणार आहे. रेकॉर्डिंग पण चालू आहे. इथून एवढा जो हे दिसतंय ना बॉक्स, त्या बॉक्सच्या खालपर्यंत मी कॉपी करून टाकणार, स्टार पर्यंत. कॉपी युटिलिटी मध्ये जाईल आणि हे जे दिसतंय ना मला, हे त्याच्याच खाली मी काय करेल, टाकेल मी हे पण टाकून ठेवून देईल, म्हणजे काय म्हणते त्याला, आपला लोडिंग्स, म्हणजे आपला बाकीचे लोडिंग्स. हे 7 पासून काय करायचं, 7 पासून काढून घ्यायचं, मग 7 पासून 12 पर्यंत, 7 पासून 12 पर्यंत, राफ्टर पर्यंत पेस्ट. ठीक आहे, काढला, निघाले हे 12चं, म्हणजे हे पण निघाले. कंट्रोल लेस करतो, कंट्रोल लेस करतोय, सगळे लोडिंग्स लागलेले आहे असं मी पाहतोय. बंद करतोय आणि मी इथे पाहतोय स्ट्रक्चर्स मध्ये 7 एरर आलेले आहे. सात एरर बघून घेतो, एक मिनिट. थोडंसं आपल्याला याला माणुसकीत आणावं लागेल, जे भरपूर झालं आहे ना, हे डिलीट करावं लागेल. त्याला मी HI मध्ये करून घेतो, म्हणजे कसं आहे, बेटर राहील ते. हा, म्हणून एरर, बाकी काही एरर नाही आहे. याला काही जास्त वेळ लागत नाही, धडधडवालं काम आहे. कारण की स्पेस भरपूर होता ना, तो स्पेस आपण कमी करू शकतो. तिथूनच कमी जर करून टाकला आपण तिथून एक्सेल मधनं, तर होऊन जातं. 7च एरर होते ना. पहिलेचे काय आहे तुमचे मेंबर्स, हे जे स्टार करून ठेवलेलं आहे हे आपल्यासाठी, आपल्याला माहिती पडण्यासाठी आहे का विंड कॉलम कोणते आहे आणि साधे कॉलम कोणते आहे. ते परत अरेंज करून घेतो मी आज. हे एमटेकचं प्रोजेक्ट होऊ शकतं तुमचं, तुम्हाला करायचं असेल तर फ्री प्रोजेक्ट आहे. हाऊ टू अप्लाय विंड लोड ऑन स्टार्ट बाय यूजिंग एक्सेल. बीज तर नक्कीच आहे, बीज तर नक्की प्रोजेक्ट आहे. काहीच नाही येणार तर कुठून घेणार. तसंच ते मेहनत सगळ्या ठिकाणी करावं लागते. स्वतः असं नाही का सगळ्याच जणाला सगळं काही येते, मेहनत केली तर सगळं येते. आता हे मलाही येते असं मी नाही म्हणत, मी भरपूर विसरलो होतो तर मी आज व्हिडिओज पाहिले, कालही व्हिडिओ पाहिले, तुझ्यासमोर व्हिडिओ पाहिला. गरजेचं आहे ना, तुम्ही शिका ना. तुमच्या मधात जर आवड असेल तर तुम्ही कसंही विहीर खोदाल. तुमच्यामध्ये आवडच नसेल करायची काही, तुम्ही कशाला मेहनत करायला जाल फुकट मागं. मेहनत कराल तर फळ भेटेल. मार्ग काढता आले पाहिजे.
तरी 7 एरर आहे. प्लीज चेक सिंटॅक्स एरर. लोडचा एल परत झाला, लोड पाहिजे होता. सहा एरर आले. फक्त आपण एरर्स पाहू. फक्त एरर दाखव भाऊ. 213 नाही आहे का? जास्त आहे का? एकशे एकचा बीम म्हणजे तो काय म्हणतात, 201चा बीम नाही म्हणतात, 202चा बीम म्हणजे 2002चा बीम. बघा इथं बीम पण बघून घ्या, म्हणजे स्टार्टिंग पॉइंट पण टाकणे आहे आपल्याला. 2002चा बीम आहे म्हणून एरर दिला त्याने. भाऊ 2001चा बीमच नाही आता मी कुठून टाकू म्हणताय 2001 साठी. तर वांदेवाले काम झालं, इथं सगळीकडेच करावं लागेल मला. कळलं का? सर्वच ठिकाणी करावं लागेल. एक्सेल मध्ये चेंज केलं तर डायरेक्टली चेंज होते. एक्सेल मध्ये चेंज केलं तरी होत होतं, पण आता आपण इथे करू शकतो, काही वेळ नाही लागत. एक्सेल मध्ये जा, परत कॉपी पेस्ट करा, त्यापेक्षा इथेच करून टाका. एक्सेल मध्ये आपण पहिलेचे आणि शेवटले हे दोन्ही आपण ठेवत जाऊ, म्हणजे का नाही बरं राहत. आता हे झाले 0 एरर. वॉर्निंग्स होत्या, वॉर्निंग्स जाऊ द्या, सोडा. एरर 0 आहे ना? हा बस, एरर नाही पाहिजे आपल्याला, एरर फ्री पाहिजे आपल्याला. लागले लोडिंग बघा ना. टुवर्ड द स्ट्रक्चर, अवे अवे फ्रॉम दी स्ट्रक्चर. आता हा अवे अवे फ्रॉम दी स्ट्रक्चर होता ना, हा पहिली केस आहे आपली. पहिली केस आपण परत इथे बघून घेऊ, 7वी नाही. इथे लोड बरोबर डबल झाला म्हणते, लोड कॉपी पेस्ट करताना. मी कॉपी पेस्ट करताना बरोबर नाही केलं असेल. आणि इथे जे आहे, इथे आपलं किती पाहिजे होतं? 2 पाहिजे होतं. तर हे प्रत्येक ठिकाणी पाहिजे होतं, म्हणजे हेच आता मला दुसरीकडे अजून हे करावं लागेल. म्हणजे इथे एकदा टाकले आपण व्हॅल्यूज तर ते डोक्याला तापच पाहिजेच नाही, आपोआप होऊन जातं. तर इथे विंड कॉलमचं हे दोन्ही मायनस होते. पहिले 2 तर लावून दिले होते. मायनस म्हणजे अवे फ्रॉम दी स्ट्रक्चर. हा जो येत आहे हा काय निघतं? स्ट्रक्चरच्या बाहेर निघतं. हाय काय निघतं? स्ट्रक्चरच्या बाहेर निघत. हे काय चालतंय? स्ट्रक्चरच्या बाहेर निघतं वरती. हे पण काय निघतं? स्ट्रक्चरच्या बाहेर निघतं. दोन्ही मायनस मध्येच होतं राफ्टरला. 300 म्हणजे इकडली व्हॅल्यू, आणि 400 म्हणजे 4000 म्हणजे इकडली व्हॅल्यू. ठीक आहे. तसंच आपण याच उलट म्हणजे आता हा खालचा याच्या, तर हा 0.93 आपला पहिला 93 काय आहे आपला मायनस मध्ये आहे, तर त्याची साइन चेंज होईल, मायनस मध्ये आहे म्हणजेच काय होईल, तो अवे फ्रॉम दी स्ट्रक्चर. हा अवे फ्रॉम दी स्ट्रक्चर झाला. आता इथे मधात ही जे काही कॉलम्स लागले त्यालाही लागून गेलेले आहे, कारण की आपण ते पण देऊन दिले. तर मधातले कॉलम सिलेक्ट नाही करायला पाहिजे, पण आपण देऊन दिले तर जाऊ दे. लागल्या काही टेन्शन नाही. तसे कॉलम आपले आरसी साठी होते, स्टील साठी तर हा करू शकतो, टोगल करू शकतो, पण गरज नाही. ठीक आहे. तर आता हे झालेलं आहे. आता डायरेक्टली आपण करू डिझाईन. लोडिंग लागली आहे, एवढी मेहनत झाली आहे लोडिंगची आपली. आता काय करू आपण? डायरेक्टली डिझाईन. तू प्रॉपर्टीज लावल्या बरोबर ज्या होत्या त्या? ठीक आहे. सो प्रॉपर्टीज लागलेल्या आहे. इन्व्हॉल्व पण पहिलेच रेडी आहे. इन्व्हॉल्व पण तसेच ठेवू आपण. हे सगळं मी ते एक्सेल शीट मध्येच ठेवतो, म्हणजे वरपासून खालपर्यंत सरळ उचललं ते काय टाकलं तिथे, म्हणजे डेड लोड लाईन लोड टाकत बसा, काही टेन्शन नाही राहिलं. ठीक आहे.
सो नेक्स्ट डायरेक्टली आपल्याला काय करायचं आहे, डिझाईनकडे जायचं. तो डिझाईनकडे जाऊ आपण. डिझाईन IS, हा ठीक आहे. 456 नाही, 8000 2007, हा 2007 LSD लिमिट स्टेट मेथड किंवा लिमिट स्टेट डिझाईन. सो लिमिट स्टेट डिझाईननी आपल्याला करायचं आहे, तर पॅरामीटर्स आपल्याला लावा लागते. तर तिथेही आपण डायरेक्टली जाऊ शकतो, म्हणजे डायरेक्टली आपण तिथेही जे आहे कॉपी पेस्ट करू शकतो डिझाईन्स मध्ये पण, कारण की आपले सगळे मेंबर्सच आपल्याला डिझाईन करायचे आहे. 1 मिनिट नाही, 4x6 पण लागेल. RC साठी 4x6 लागेल आणि त्यासाठी 2007 लागेल, दोन्ही लागेल. तुम्ही जेवण करून घ्या, कारण की 4 वाजता, कारण की मला डिझाईनला अजून वेळ लागेल. डिझाईनलाही वेळ लागेल, म्हणजे पुरा दिवसच गेलाय. ठीक आहे. हा झाला विंडलोड 11 मिनिटाचा व्हिडिओ.